जरांगे पाटलांनी ज्या गोष्टीसाठी म्हणजे झुरळ मारायला तोफ वापरली असं अनेकदा केलेलं आहे. एकाच व्यक्तीच्या म्हणण्याप्रमाणे हे आंदोलन कधी थांबतं, कधी पुन्हा सुरू होतं. मग जसं राजकारण याच्यामध्ये शिरतं तेव्हा मग सौदेबाजी सुरू होते. तेव्हा त्याच्यामध्ये कोणीतरी मॅनेज करायला येतो. जो शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न हाकेंनी केला होता, तो आता बऱ्यापैकी शांत झालेला आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी करणं किंवा मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करणं हे राजकीय दृष्ट्या कोणालाच सोयीचं नाहीये. थेट एखाद्याने प्रमाणपत्र कुणबीचं काढलं म्हणजे ते व्हॅलिड होईल असं नाही. 1 कोटी रुपये खर्च केले तर आपण केस जिंकू शकतो. तिथे आपण हजारो कोटी खर्च करून आंदोलन करतो. मग त्याने अपेक्षित यश आलं नाही की पुन्हा मराठा समाज सरकारला दोष द्यायला मोकळा. जरांगे पाटलांनी आणि फडणवीस साहेबांनी लाईव्ह टेलिकास्ट मध्ये समोरासमोर बसावं आणि जरांगे पाटलांनी त्यांचे प्रश्न मांडावेत. फडणवीस साहेबांनी त्यांची उत्तरं द्यावीत. हे जरांगे पाटील ज्या दिवशी समजून घेतील की आरक्षण ही एकच मागणी घेऊन जर आपण आयुष्यभर काढत राहिलो तर ते आरक्षण आयुष्याला पुरणार नाही. नमस्कार, मी निखिल. थिंक टीव्ही वरती आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. 29 ऑगस्ट 2023 जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीतून सुरू झालेलं मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षण आंदोलन आज एका निर्णायक टप्प्यावर पोहोचलेलं आहे. या काळात आंदोलनानं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढलंय. सरकारला अनेक निर्णय घ्यायला भाग पाडलंय. कुणबी नोंदी असतील, सगळे सोयरे असतील किंवा हैदराबाद गॅझेट असेल, सातारा गॅझेट असेल आणि यासोबतच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा राज्याच्या केंद्रस्थानी या आरक्षणामुळे आलेला आहे. पण आज 29 ऑगस्ट 2026 रोजी 3 वर्षानंतर या आंदोलनाची नक्की काय स्थिती आहे? किंवा 26 ऑगस्ट 2029ला मनोज जरांगे पाटील यांनी जो आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, त्या निमित्तानं या आंदोलनाची नक्की काय स्थिती आहे, हे समजून घेणं देखील महत्त्वाचं असणार आहे. जरांगेंची जी सध्याची मागणी काय, ते देखील आपल्याला पाहायचंय. सरकारनं आत्तापर्यंत काय दिलंय आणि काय दिलेलं नाही? 58 लाख कुणबी नोंदींचा जो दावा केला जातोय, त्यामागचं नक्की सत्य काय? या आंदोलनातून मराठा समाजानं काय मिळवलंय आणि नक्की काय गमावलंय? आंदोलन आणखी पुढं नेण्यासाठी किंवा गरज आहे का खरंच? का आता न्यायालयीन आणि प्रशासकीय मार्गानं लक्ष केंद्रित केलं पाहिजे? अशा सगळ्या अंगांबद्दल या सविस्तर मुलाखतीमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. आणि त्यासाठी माझ्यासोबत जोडलेले आहेत मराठा आरक्षणाचे अभ्यासक डॉक्टर बाळासाहेब सराटे. सर, स्वागत आहे आपलं थिंक टीव्ही वरती. जय शिवराय. सराटे साहेब, जसं मी म्हणालो सुरुवातीलाच, की या आरक्षणानं अनेक गोष्टी दिलेल्या आहेत आणि अनेक गोष्टी या आंदोलनामुळं मराठा समाजासाठी मिळू शकलेल्या सुद्धा नाहीयेत. तर हे ज्या आरक्षणाची जर आपण चर्चा करायची झालं, मागचं 3 वर्ष बघायची झाली, मागं वळून पाहताना या आंदोलनाचं सर्वात मोठं यश आपण कोणतं मानता? जर मानत असाल तर? आणि दुसऱ्या बाजूने बघायचं झालं तर एवढा मोठा जनतेचा दबाव निर्माण करून देखील आंदोलनाला नेमकं काय मिळवता आलेलं नाहीये? नाही, मुख्य आपण एकंदरीत मराठा समाज महाराष्ट्रात खूप मोठा आहे. मराठा समाजाची संख्या इतकी प्रचंड आहे की मराठा समाजाचं कोणतंही आंदोलन जेव्हा एकमुखी होत असेल तेव्हा त्याचा प्रभाव नक्कीच दिसतो. परंतु जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा सर्वोच्च बिंदू जर काय असेल तर 14 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांची जी जाहीर सभा आंतरवाली सराटी परिसरात झाली होती, त्यावेळेला साधारण कोटीच्या आसपास लोक त्या सभेला आलेले होते आणि तो सर्वोच्च बिंदू या आंदोलनाचा होता. त्यानंतर मराठा समाजाची संख्या दिसली, मराठा समाजाची शक्ती दिसली, मराठा समाज एका दिशेने जातोय असं दिसलं. परंतु या आंदोलनाचं एक वैगुण्य किंवा एक कमी राहिलेली आहे, की एकाच व्यक्तीच्या इच्छेखातर किंवा एकाच व्यक्तीच्या म्हणण्याप्रमाणे हे आंदोलन कधी थांबतं, कधी पुन्हा सुरू होतं, पुन्हा थांबतं, पुन्हा सुरू होतं. असं फरफटत गेल्यासारखं झालेलं आहे. त्यामुळे याचं यश काय म्हणाल तर मराठा समाजाची म्हणजे 2016च्या मराठा क्रांती मोर्चानंतर एका नेत्याच्या पाठीमागे उभे राहण्याची जी प्रक्रिया होती, ती प्रक्रिया या आंदोलनाने दाखवून दिली आणि सर्वोच्च बिंदूवर हे आंदोलन पोहोचलं होतं. मराठा समाजाची ताकद सगळ्यांना कळली होती. हे या आंदोलनाचं खरंच यश आहे. परंतु नंतर मात्र हळूहळू या आंदोलनाची शक्ती कमी झाल्यासारखी वाटते. एक नेता म्हणून जरांगे पाटील आजही उभे आहेत. एक व्यक्ती, एक नेता म्हणून त्यांना मानलंच पाहिजे, की आजही त्यांच्यामध्ये समाजाला एकत्र करण्याची शक्ती आहे. त्यामुळे असा नेता, की ज्याला आपण करिस्मॅटिक नेतृत्व म्हणतो, ज्याला आपण वरदान असलेलं नेतृत्व म्हणतो,
असं बाळासाहेब ठाकरे सारख्या नेत्यानंतर जरांगे पाटील असे हे एक नेते आहेत की त्यांना खरंच समाज मान्यता आहे, हे त्यांनी स्वतः दाखवून दिलेलं आहे. ही आंदोलनाचं यश म्हणू शकतो. हं. आपण अपयशाबद्दल बोललात या आरक्षणाच्या संदर्भाने. पण आत्ता हे आरक्षण नक्की कोणत्या स्थितीला आलेलं आहे? आणि आपण आत्ता जेव्हा चर्चा करतोय, की 3 वर्षानंतर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केलेली आहे. त्याकडे आपण कसं बघताय? नाही, मुळातच आरक्षण हा जो विषय आहे त्या विषयालाच मूलभूत काही मर्यादा आहे. म्हणजे आम्ही 2012-13 पासून आरक्षणाचा विषय समाजाच्या सर्वतोमुखी व्हावा, म्हणजे सर्वांनी केवळ आरक्षण एके आरक्षणच चर्चा करावी आणि सर्वांनी आरक्षणासाठी विचार करावा समाजाने, ही गोष्ट जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या काळात सर्वत्र दिसून आली की समाजासमोर एकमेव समस्या आहे, ती म्हणजे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. असं जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या काळात सर्वत्र दिसून आलं, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आरक्षणाच्या मागणीला, आरक्षणाची मिळण्याला काही मर्यादा आहेत. म्हणजे जरांगे पाटलांनी सुरुवातीला जे आरक्षणाचं आंदोलन उभं केलं, त्यामध्ये मराठा समाज हा मुख्यत्वे केंद्रस्थानी मराठवाड्यातला होता आणि मराठवाड्यातल्याच मराठा समाजाकडे बघून ह्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मराठेतरांचा पण होता. पण पहिली 2-3 महिने हे आंदोलन ज्या पद्धतीने सहानुभूती मिळत होती, ज्या पद्धतीने जरांगे पाटलांचं कौतुक होत होतं, पण ज्या पद्धतीने पाठिंबा मिळत होता, त्या गोष्टी हळू-हळू या एकसुरी मागणी असेल किंवा एक आरक्षण एकच आहे का, आणखी काही विषय नाहीत का, किंवा त्याच्यामध्ये राजकारण शिरतं. मग जसं राजकारण याच्यामध्ये शिरतं, तेव्हा मग सौदेबाजी सुरू होते, तेव्हा त्याच्यामध्ये कोणीतरी मॅनेज करायला येतो. अशा सगळ्या गोष्टी घडत जातात. आणि एकाच नेत्याचं, ज्याचा पूर्वीचा अनुभव फार नसताना, संघटना त्यांच्या मागे कोणतीही उपलब्ध नसताना आणि विचार करणाऱ्या एकूण अनुभवी लोकांचं त्यांच्याकडे कार्यपद्धती नसताना या गोष्टी होणं स्वाभाविक होतं. तर जरांगे पाटलाचं यश म्हणायचं तर त्यांनी एक चांगला इश्यू एका उंचीपर्यंत नेऊन दाखवला, हे त्यांचं यश आहे. परंतु त्यांचं अपयश म्हणायचं तर या आरक्षणाच्या मागणीच्या स्वरूपातच ते अपयश आहे. कारण हं, आरक्षण एक व्यक्ती म्हणेल असं मिळण्याला अनेक मर्यादा आहेत, हेही आपण हं, समजून घेतलं पाहिजे. हे जरांगे पाटील ज्या दिवशी समजून घेतील की आरक्षण ही हं, एकच मागणी घेऊन जर आपण आयुष्यभर काढत राहिलो, तर ते हं. आरक्षण आयुष्याला पुरणार नाही. कारण त्या मागणीला काही मर्यादा मूलभूतच आहेत. बरोबर. सर, आपण आरक्षणाच्या मागणीच्या जे मर्यादांबद्दल बोललात. नक्की काय म्हणायचंय आपल्याला? आणि आरक्षणाशिवाय इतर कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या या जनआंदोलनातून, या जनदबावातून साध्य करता येऊ शकत होत्या किंवा आत्ताही करता येऊ शकतात? नाही, पहिला मुद्दा असा आहे की विचारपूर्वक लक्षात घेतलं तर आरक्षणाची मागणी मराठा समाजासाठी महत्वाची होती. परंतु कोणताही राजकीय पक्ष जर सत्तेवर आला, तर तो मराठा समाजाला ओबीसीत घालू शकणार नाही, हे आतापर्यंतचा 30 वर्षाचा अनुभव आहे. ही एक त्या विषयाची मर्यादा आहे. त्यामुळे जरांगे पाटलांच्या माध्यमातून आम्ही काय प्रयत्न केला होता, तर मराठवाड्यातल्या गरजू मराठवाड्यातले मराठा समाज जो आहे, त्याला कुणबीचे फायदे मिळावेत. आणि एका उंचीवर आंदोलन गेलं होतं, तेव्हा हे फायदे मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु अचानक जरांगे पाटलांनी महाराष्ट्र स्तरावर सरसकट कुणबीकरण करावं अशी मागणी उचलल्यामुळे कोणतंही राज्य सरकार किंवा कोणतंही सरकार त्या मागणीला पाठिंबा देऊ इच्छित नाही, ही वस्तुस्थिती असल्यामुळे या मागणीला मर्यादा पडत गेल्या. मग एकनाथ शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री की जो मराठा समाजाला खूप काही देऊ इच्छित होता, परंतु त्यांना सुद्धा राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये काम करायचं असल्यामुळे दुसऱ्याचं काढून घ्यायचं नाही किंवा त्यांचा वाटा कमी करायचा नाही, ही एकंदरीत राजकीय भूमिका असल्यामुळे सरसकट मराठ्यांना कुणबी करणं किंवा मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करणं हे राजकीय दृष्ट्या कोणालाच सोयीचं नाहीये. ही मराठा समाजाच्या आरक्षणाची एक मर्यादा आहे, ती ठरून गेलेली मर्यादा आहे. त्यामुळे मराठवाड्यापुरता विषय राहिला असता तर जरांगे पाटलांचं यश हे ऐतिहासिक झालं असतं. तो सरसकट महाराष्ट्रासाठी केला गेल्यामुळे त्याला विरोध प्रचंड आहे. राजकीय भूमिकांचा त्याच्यामध्ये विषय आपल्याला चर्चेत घ्यावा लागतो. त्यामुळे हं, सरसकट महाराष्ट्राचं कुणबीकरण होणार नाही. याला कायद्याच्याही हं. मर्यादा आहे, ही दुसरी मर्यादा आहे. राजकीय बरोबर. इच्छाशक्ती पहिली मर्यादा आहे आणि हं, कोर्ट ऑफ लॉ मध्ये म्हणजे कायद्याच्या परिभाषेत असं कोणत्याही समाजाला त्याचं पात्रता न सिद्ध करता एकदम ओबीसीत घालता येईल का, त्याला विरोध होतो.
अजून एक हं, मर्यादा अशी आहे की सगळा मराठा समाज कुणबी व्हायला तयार नाहीये. हे त्या हं, मागणीचा आणखी एक अपयश आहे. म्हणजे आणखी एक ती हं, मर्यादा आहे की मराठा समाजाचा काही एक 20-25-40% समाज असा आहे की त्याला कुणबी म्हणून घ्यायचं नाहीये. त्यामुळे हं, कुणबीकरणाची जी मागणी जरांगे पाटील घेत आहेत, त्या मागणीच्या मूलभूत काही मर्यादा आहेत. त्याचं यश इथपर्यंतच मिळणं शक्य होतं, जे 24 हं. फेब्रुवारी 2024 पर्यंतच मिळून गेलेलं आहे. ओके. 2024च्या फेब्रुवारी नंतर या विषयात काही नवं घडलेलं नाहीये. हे आपण हं, बघितलं पाहिजे. आणि हं, जरांगे पाटील त्या गोष्टीला फक्त जिवंत ठेवू इच्छितात किंवा जिवंत हं, ठेवता आहेत. त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांची चळवळ जिवंत ठेवता आहेत. हं, आरक्षणाच्या बाबतीत, मराठ्यांचं कुणबीकरण करण्याच्या बाबतीत एक आता स्टॅग्नंट पॉइंट आलेला आहे. ज्याला पीक पॉइंट म्हणतात, तो ऑलरेडी येऊन गेलेला आहे. त्याच्यात नव्याने काही हं, घडणार नाही. हं. सर, आपण नव्यानं काही घडणार नाही असं म्हणताय, पण जरांगे पाटलांना काहीतरी वेगळंच वाटतं आणि त्यांना वाटतं, की आपण पुन्हा एकदा एवढंच मोठं आंदोलन उभं करू शकतो आणि त्यांनी आत्ता जो मुद्दा हाती घेतलेला आहे, तो 58,00,000 कुणबी नोंदींचा आहे. त्यांना असं वाटतं, की या 58,00,000 कुणबी नोंदी म्हणजे 58,00,000 नागरिकांना किंवा मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र आणि म्हणजे त्याचं एक्स्पोनेन्शियल करून 2 कोटी लोकांना आपण मराठा समाजातील नागरिकांना हे आरक्षण मिळवून दिलंय. या सगळ्या घटनाक्रमाकडे आपण कसं बघता? एक ही पहिला प्रश्न आणि दुसरा म्हणजे हे 58,00,000 कुणबी नोंदींचा नक्की काय घडामोड आहे? नक्की या नोंदी आंदोलनाच्या यशानंतरच्या आहेत का यापूर्वीच्या देखील या नोंदी आहेत? नाही, एक लक्षात घ्या की सरकारने मराठा समाजाला ओबीसीत घालायचं नाही हे ठरवलं आणि सरसकट कुणबी करायचं नाही हे ठरवलं. हे जरांगे पाटलांना त्यांनी सांगितलंच असणार. ही पण वस्तुस्थिती आहे. मग आता जास्तीत जास्त सरकार काय देऊ शकतं? तर इतर भागामध्ये जसं विदर्भ असेल, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा नाशिक विभाग असेल, काही प्रमाणात कोकणातही थोड्याफार प्रमाणात कुणबीच्या नोंदी सापडतात. पण ज्या ठिकाणी ब्रिटिशांचं राज्य होतं, त्या ठिकाणी नोंदी व्यवस्थित ठेवण्याची पूर्वीची जातीच्या नोंदीची परिस्थिती होती. तिथं रेकॉर्ड मिळतं. त्यामुळे ते लोक ओबीसीचा फायदा घेत होते. मराठवाड्यातल्या लोकांना प्रशासनाच्या दिरंगाईमुळे असेल किंवा निजामाचं राज्य असल्यामुळे या भागामध्ये कुणबी असूनही कुणबीच्या नोंदी सापडत नव्हत्या. मग याच्यात मधला मार्ग सरकारने काय काढला, की मराठवाड्यात सुद्धा कुणबी लोक असतीलच. म्हणून त्यांच्या पूर्वापार काही 100-150 वर्षापूर्वीच्या नोंदी शोधण्याची सरकारने एक कार्यपद्धती निर्माण केली. ज्याला शिंदे समिती म्हणतो. आणि त्याला नागपूर हायकोर्टाने मान्यता पण दिली. आणि सरकारला जे कुणबीकरणामध्ये शक्य होतं, ते सरकारने कुणबी नोंदी समोर आणून केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी मनापासून रिलिजियसली प्रयत्न केलेले आहेत शिंदे साहेबांच्या. म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना न्यायमूर्ती संदीप शिंदेनी हे फार मोठे प्रयत्न केले, की त्यांनी महाराष्ट्रभर नोंदी शोधल्या. खरं म्हणजे आधी नोंदी कुठे शोधायला पाहिजे होत्या? फक्त मराठवाड्यात शोधायला पाहिजे होत्या. पण मराठवाड्यात जेव्हा नोंदी शोधल्या, तर त्यांना खूप मोठी संख्या सापडेना. मग सरकारला कर्तृत्व दाखवायचं होतं म्हणून त्यांनी सगळ्या महाराष्ट्रात कुणबी जेवढे कोणते आहेत, मग ज्याच्यामध्ये मराठा कुणबी जसे आहेत, तसे मराठ्यांशी संबंधित नसलेले कुणबी पण आहेत. जसे कोकणात भरपूर कुणबी आहे, विदर्भात भरपूर कुणबी आहेत, की जे मराठा नाहीयेत. अशा नोंदी सुद्धा त्यांनी मग याच्यामध्ये धरल्या. आणि अगदी आता भंडाऱ्याचं एक उदाहरण मला माहिती की जे 4 पिढ्या आरक्षण घेतं, ती नोंद सुद्धा याच्यात धरली. म्हणजे विदर्भ, नाशिक विभाग, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या ठिकाणी जेवढ्या कुणबीच्या नोंदी आधीपासून 4-5 पिढ्या आरक्षण घेणाऱ्या आहेत, 1900 समजा आपल्याकडे आरक्षण लागू झालं 67 पासून. 67 पासून आरक्षण घेणारे जे कोणी लोक आहेत, त्या नोंदी सुद्धा याच्यात काउंट केल्या. मराठवाड्यात ज्या थोड्याफार सापडल्या होत्या, त्याही नोंदी याच्यात काउंट केल्या. सरकारने मराठा समाजाचे खूप काही केलेलं आहे मराठा समाजासाठी. हे सरकारला दाखवायचं होतं म्हणून त्यांनी नागपूर अधिवेशन जे होतं 2023चं, त्यावेळेला जाहीर केलं, की आम्ही इतक्या कुणबी नोंदी शोधलेल्या आहेत. जरांगे पाटलांनी त्यावेळेला काय स्टेटमेंट दिलेले आहेत, हेही समाजाने लक्षात घेतले पाहिजे, की म्या 59 लाख नोंदी कुणबीच्या शोधून दाखवल्या आणि 3 कोटी मराठ्यांना मी ओबीसीत घातलं. हे जरांगे पाटलांचं स्टेटमेंट आहे. त्यामुळे 59 लाख नोंदी आता शोधल्या का पूर्वी शोधल्या हे सगळ्यांना माहिती आहे. बबनराव तायवाड यांनी अनेकदा सांगितलं, की या सगळ्या महाराष्ट्रभरच्या नोंदी आहेत. ज्या ऑलरेडी कुणबी म्हणून आरक्षण घेतात, त्यांच्या पण याच्यात नोंदी हां. आहेत. काही थोड्याफार हं, नव्या सापडल्या, त्या पण याच्यातच आहेत. त्यामुळे याने हं, ओबीसीच्या आरक्षणावर फार परिणाम होणार नाही.
असं हं. तायवाडे साहेबांनी अनेकदा सांगितलेलं आहे. हो. पण जरांगे पाटलांना आंदोलनाचं यश दाखवण्यासाठी हे म्हणणं आवश्यक होतं एक नेता हं. म्हणून, की मी 59 लाख नोंदी नव्याने शोधल्या आणि 3 कोटी मराठा समाज आरक्षणात घातला. आता उरलेला हं. पण लवकरच घालतो. असं त्यांना हं. म्हणणं भाग होतं किंवा ती त्यांची काही स्ट्रॅटेजी असेल, त्यांची काही खेळी असेल, ते त्यांना हं. त्यावेळेला करणं भाग होतं. त्यांनी त्यावेळेला केलं. परंतु हं. जरांगे पाटलांनी आतापर्यंत जे स्टेटमेंट केलेले आहेत, की मी इतका समाज ओबीसीत घातला. हं. मग आता छोटे-मोठे प्रश्न समोर आल्यानंतर एवढं विचलित व्हायचं काय कारण आहे त्याच्यासाठी? हं. हाही मुद्दा आपण समजून घेतला. बरोबर. ह्या ज्या 58,00,000 नोंदी आहेत, याच्या संदर्भानेच सर पुढचा प्रश्न आहे, की जरांगे पाटील यांची मागणी अशी आहे आता, की या नोंदींची जिल्हानिहाय, गावनिहाय किंवा व्यक्तिनिहाय पारदर्शक यादी तयार करायची आणि ती ग्रामपंचायतमध्ये चिटकवायची आणि त्यातून मग हा आरक्षणाचा प्रश्न, प्रमाणपत्र वितरणाचा जो प्रश्न आहे, तो सुटू शकतो असा त्यांचा दावा आहे. यामध्ये किती तथ्य वाटतं? हे असं खरंच होऊ शकतं? नाही, सरकारने ऑलरेडी आता शिंदे समितीच्या माध्यमातून या नोंदी ट्रान्सपरंटली समोर जाहीर केलेल्या आहेत. सरकार हां. ते दाखवू शकतं कारण सरकारने हं. ज्यावेळेला 59 लाख नोंदीचा आकडा दिला, त्यावेळेला हं. सरकारकडे याचं नोंद आहे, रेकॉर्ड आहे, यात काही डाऊट नाहीये. त्याची पण ते वेबसाईट पण केल्याने काय सरकारने होईल? जाहीर केलेली आहे. ते हं. करतील ना. त्यांना हं. शेवटी त्यांनी 59 लाखाचा आकडा आणला म्हणजे त्यांना ते सहज शक्य आहे. जरांगे समोर हो. कागद दाखवणं किंवा हो. ते म्हणू शकतात, "हे आम्ही केलेलं आहे." जरांगे पाटील थोडीच तपासायला जाणार, की हे खरंच 59 लाख भरतात का? पण जरांगे पाटील उद्या स्टेटमेंट काय करतील, की बघा मी सरकारला नमवलं की नाही, 59 लाख नोंदी मोजून दाखवायला लावल्या की नाही, असं जरांगे पाटील म्हणू शकतात. त्याने काय आमची जी व्हॅलिडिटी लटकलेली आहे, ती व्हॅलिडिटी थोडीच होणार आहे त्या गोष्टीमुळे. मूळ प्रश्न आता जरांगे पाटलांसमोर काय आहे? तर तुम्ही म्हणत होते, की आता हैदराबाद गॅझेटनुसार आम्हाला सर्टिफिकेट मिळतील. म्हणजे कुणबी जातीचे आम्हाला दाखले मिळतील आणि हं. हैदराबाद गॅझेटनुसार ते व्हॅलिड पण होतील. हा मुद्दा इथे कळीचा आहे. हो. 59 लाख नोंदी आहे की नाही हा मुद्दा तर आता महत्वाचा नाहीच आहे ना. पण जे हं. सरकार सहज करू शकतं अशी मागणी करून ठेवली, की मग सरकार म्हणणार तुमची मागणी आम्ही मंजूर केलेली आहे. मग जरांगे हं. पाटील म्हणणार सरकार मला नमलेलं आहे. हा हं. प्रश्न असा होऊ शकतो ना. बरोबर. पण हा जो आरक्षण मिळवण्यासाठी आता नक्की मुख्य अडथळा काय वाटतोय? एकतर ह्या नोंदी शोधल्यात, पण नोंदी हा नोंदीचा लाभार्थ्यांशी नक्की कसा संपर्क जोडायचा किंवा संबंध जोडायचा आणि त्यामध्ये जात प्रमाणपत्र देताना वैधतेचं काय करायचं? हा मुख्य प्रश्न यामध्ये निर्माण झालेला आहे. याकडे आपण कसं बघताय? जी गोष्ट सरकारला करता येत नाही, ती गोष्ट सरकार राजकीय पद्धतीने हाताळते. मराठा समाजाबद्दल जी सहानुभूती मोठ्या प्रमाणात पहिल्या 2 महिने निर्माण निर्माण झालेली होती. म्हणजे 29 ऑगस्ट 2023 ते साधारण ऑक्टोबर 2023 आपण धरूया. म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर 2023 हा मराठा आंदोलनाचा अतिशय पीक पॉइंट होता. अतिशय कळसा अध्याय होता. आणि तेव्हा मराठवाड्यातल्या मराठ्यांना सरसकट काही मिळालं असतं तर जरांगे पाटील मराठवाड्यातल्या मराठ्यांचे खरं कायमस्वरूपी मसीहा झाले असते, देवदूत झाले असते. परंतु या मागणीमध्ये जेव्हा महाराष्ट्राचं सरसकट कुणबीकरण हा विषय आला, त्या विषयाला विरोध होणे स्वाभाविक होतं. मग ओबीसीचा फॅक्टर त्याच्यामध्ये आला. मग राजकीय दृष्ट्या हे आपल्याला शक्य नाही म्हणून सरकारने त्यामध्ये विविध खेळी करायला सुरुवात केली. मग अंतर्गत बीजेपीची भूमिका, एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका याच्यामध्ये विरोधाभास यायला लागला आणि त्याच्यानंतर मग जरांगे पाटलांशी बोलाचाली सुरू झाली आणि बार्गेनिंग सुरू झाली, की आम्हाला हे करणं शक्य आहे, आम्ही हे देऊ शकतो, आम्ही हे देणार नाही, अशा पद्धतीची सरकारने भूमिका घेतली आणि मग याच्यामध्ये जे सरकारला करणं शक्य होतं, त्यांनी अगदी थोड्या कालावधीमध्ये न्यायमूर्ती शुक्रे आयोगाची नियुक्ती केली आणि हं. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मराठा समाजाला एसीबीसी 10% आरक्षण दिलं. हं. त्याच्या सोबतच कुणबी म्हणून नोंदी शोधण्याची जी कायदेशीर प्रक्रिया होती, मराठा समाजासाठी विशेष समिती नेमून त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खंगाळलं, ज्याला खंगाळलं म्हणतो आपण, की खूप शोध हं. घेतला कुणबी नोंदीचा. हं. सरकार पातळीवर हे करणं शक्य होतं ते त्यांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे. सरकारला जे देणं शक्य होतं राजकीय सोयीचं किंवा राजकीय दृष्ट्या शक्य होतं ते त्यांनी एसीबीसी आरक्षण दिलेलं आहे. आता हं. तेव्हा आम्ही एसीबीसी आरक्षणाकडे पॉझिटिव्हली बघा म्हणत होतो, तेव्हा सांगितलं की ते टिकणारच नाहीये. पण आता मराठवाड्यात कुणबीच्या ज्या फायदा घेतलेले लोक आहेत ते 20-25 हजार आहेत.
हो. आणि एसीबीसी आरक्षणाचा फायदा घेतलेले 2 लाख आहेत. हम्म. 2 वर्षामध्ये मराठा समाजाला ऍडमिशन्स मध्ये आणि नोकऱ्यामध्ये एसीबीसी आरक्षणाचा प्रचंड फायदा झालेला आहे, कारण तो सरसकट मिळतो. त्याच्या व्हॅलिडिटीचा प्रश्न नाहीये. कुणबी होण्याची मर्यादा एवढीच आहे की जुन्या नोंदी शोधल्या जातील, तेवढ्याच शोधल्या जाणार, तेवढ्यानंच कुणबी म्हणून आरक्षण मिळणार. हे आता आरक्षणाचा बिंदू या ठिकाणी शेवटचा बिंदू येऊन पोहोचलेला आहे. तो फेब्रुवारी 24च्या शेवटच्या आठवड्यातच आलेला होता. त्याच्यानंतर या कुणबी आरक्षणामध्ये अशा छुटपूट तक्रारी सोडल्या तर काही घडलेलं नाहीये. आता नंतरच्या आंदोलनाचा विषय जरांगे पाटलांचं आंदोलन हा आहे. मराठा समाजाला काय मिळालं की नाही मिळालं हा त्याच्यात विषय फारसा शिल्लक नाहीये. मुंबईला गेल्याच वर्षी आंदोलन झालं. तसं म्हणलं तर मुंबईच्या दृष्टीने ती संख्या खूप नव्हती, पण मुंबईमध्ये शेवटी कोर्टाचा निर्णय आला आणि आंदोलन सोडावं लागलं. कोर्टाने त्यांना सरळ सरळ इथून उठून जा असा आदेशच दिला होता. मग आता मुंबईला जाऊन आंदोलन करणं सोपं का आंतरवली सराटीत आंदोलन करणं अधिक प्रभावी? तर आंतरवली सराटीमध्ये आंदोलन करणं अतिशय प्रभावी ठरतं मुंबईला जाण्यापेक्षा. पण मुंबईला गेल्यामुळे मराठा समाजाचे लोक तिथे गेले, त्यांच्या अनेक पद्धतीने हाल झाले आणि हाती काय लागलं तर सरकारने 2 सप्टेंबर 2025 एक GR काढला. आता सरसकट त्याच्यामध्ये हैदराबाद गॅजेट लागू केलं का? तर हैदराबाद गॅजेट लागू केलं नाही. सरकारने थोडीशी दिशाभूल करणारा GR काढला की आम्ही हैदराबाद गॅजेट लागू करीत आहोत. पण त्याच्यामध्ये जे ऍक्च्युअल लागू केलेलं आहे ते नवीन काहीही त्यांनी लागू केलेलं नाही. त्यांनी फक्त ग्राम पातळीवर एक समिती नियुक्त केलेली आहे. ग्रामाधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या 3 जणांची ती समिती आहे. एक साधारण गावाच्या पातळीवरच्या अधिकारी असतात. ती समिती ही एक याच्यामध्ये महत्वाची गोष्ट घडली होती. आम्ही त्याही वेळेला म्हणत होतो की रेकॉर्ड असल्याशिवाय कुणबी आरक्षण मिळणार नाही. पण ज्या ठिकाणी रेकॉर्ड उपलब्ध आहे पण वंशावळ जुळत नाही, त्याच्यासाठी सरकारने एक मार्ग काढला होता. ही गोष्ट पण महत्वाचीच आहे. महाराष्ट्रभर तो GR लागू आहे, तो केवळ मराठवाड्यासाठी काढलेला नाहीये. हैदराबाद गॅजेट लागू करता येत नाही कारण त्यात व्यक्तिगत नोंद नाही. पण सरकारने त्याच्यात एक सोय काय केली की बुवा एका गावामध्ये एका आडनावाच्या कोणाला तरी प्रमाणपत्र मिळालं असेल तर त्याच्या व्हॅलिडिटीच्या आधारे त्या आडनावाच्या भावकीतल्या रक्ताच्या नात्याच्या दुसऱ्याला पण प्रमाणपत्र मिळू शकतं आणि याला प्रमाणित करण्याचं काम ग्राम समितीला देण्यात आलं. हा 2 सप्टेंबरच्या GR मधला खूप महत्वाचा मुद्दा आहे. ती प्रक्रिया जर फॉलो केली तर आज सुद्धा कुणबी आरक्षण मिळतं आणि त्याचे व्हॅलिडिटी सुद्धा होते. पण ती सगळी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. थेट एखाद्याने प्रमाणपत्र कुणबीचं काढलं म्हणजे ते व्हॅलिड होईल असं नाही. वंशावळ जर खरं जुळत नसेल तर ग्राम समितीचं त्याला प्रमाणपत्र घ्यावं लागतं. ही एक छोटीशी जास्तीची प्रक्रिया सरकारने करून दिलेली आहे आणि 2 सप्टेंबरचा GRच्या पेक्षा आणखी या आरक्षणात काहीही होण्यासारखं नाहीये. व्यक्तिगत एखाद दुसरी तक्रार असेल व्हॅलिडिटीची तर ती व्यक्तिशः सोडवण्याची गरज आहे. त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करून फार यश येईल असं नाही. मोठं आंदोलन केलं तर आणखी या प्रमाणपत्र मिळण्यामध्ये जर कोर्टात कोणी गेलं तर अडचणी पण येऊ शकतात. ही या विषयाची सत्यस्थिती आहे. त्यामुळे जरांगे पाटलांचं महत्व समाजासाठी आहे की नाही तर आहे. परंतु त्यांनी सुद्धा कोणत्या विषयात खोल जावं आणि कोणता विषय सरकार समोर मांडावा याच्याबद्दलचा विशेष अभ्यास करून वकिलांचा विशेष सल्ला घेऊन आणि मग आंदोलनाची मागणी ठरवली पाहिजे असं एक मला समाजाचा घटक म्हणून वाटतं. सर, ह्या जी मागणी आहे, की आम्हाला ओबीसी मधूनच म्हणजे कुणबी प्रमाणपत्र आणि मग त्यातून ओबीसीतूनच आरक्षणाचा मार्ग असावा असं म्हणतायत. तर ही नक्की मागणी प्रमुखपणे पुढे मांडण्याचं नक्की काय कारण आहे? म्हणजे 10% एस-सी-बी-सीचं आरक्षण, त्यानंतर ई-डब्ल्यू-एसचं आरक्षण यावर मराठा समाजाचा किंवा स्वतः जरांगे पाटलांचा विश्वास का नाही आहे? तसं झालं असतं तर ओबीसी आरक्षणापेक्षा जास्त चांगला फायदा म्हणजे शिक्षण आणि नोकरी दोन्हीमध्ये सुद्धा मराठा समाजाला झाला नसता का? नाही, याच्यामध्ये आता सरकार पण कधी कधी काय करते, प्रशासनाची कदाचित ती खेळी असू शकते की आता सरकारने मराठा समाजाच्या सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा एकूणच मराठा समाजाला सुद्धा ओबीसी सारख्या सगळ्या सुविधा मिळतील, सवलती मिळतील असं म्हटलं. हा त्यांनी GR पण काढलेला आहे.
जरांगे पाटलांनी ही मागणी केली पाहिजे की जो जी.आर. तुम्ही काढलेला आहे तो राबवला की नाही याचा आम्हाला पुरावे द्या. कारण ओबीसींना अशा अनेक सवलती आहेत की ज्या मराठा समाजाला लागू नाही. म्हणजे स्पर्धा परीक्षेला बसायचं असेल तर वयाची सवलत नाही. मोठ्या मोठ्या कॉलेजची मोठी मोठी फीस असेल तर ओबीसीला जी स्कॉलरशिप फ्रीशिप मिळते ती मराठा समाजाला मिळत नाही. आता मला माहिती आहे की इंडो जर्मन टूल्स मध्ये ओबीसी असेल तर त्याला बूटही मिळतात, ड्रेसही मिळतात, खाय प्यायचं सगळं मिळतं, निवासाचं सगळं हॉस्टेल फी मिळते. एसीबीसीच्या मुलांना ती मिळत नाही. तर ओबीसी सारख्या आरक्षण सोडून बाकी सुविधा तर ओबीसी सारख्या देऊ शकतं ना सरकार. ते तर त्यांनी जी.आर. काढून जाहीरच केलेला आहे. मग तो जी.आर. प्रभावीपणे राबवला जात नाही, ही गोष्ट अत्यंत सत्य आहे. ही मागणी जरांगे पाटील करून घेऊ शकतात, यात काही डाऊट नाही. त्या मागणीसाठी जरांगे पाटलांनी जोर लावला पाहिजे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, सरसकट मराठा जे आहेत तर मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण देता येऊ शकतं. मराठ्यांना कुणबी म्हणून कायदेशीररित्या करता येत नाही. त्याचं कारण कुणबी आरक्षण कोणाला मिळेल आत्ताच्या सेटअप मध्ये, कुणबी आरक्षण जे कुणबी आहेत त्यांनाच मिळेल असं आहे. मग तुम्ही कुणबी आहात तर सिद्ध करा, तर नोंदी दाखवा, वंशावळ जुळवा. हे सगळी प्रक्रिया कुणबी होण्यासाठी आहे आणि ती 67 पासून आहे. ती काय नव्याने नियम नाही केलेले. मराठा म्हणून जे आरक्षण मिळायचं आहे ते एसीबीसी आरक्षण आता सध्या चालू आहे, त्याचे फायदे मिळत आहेत. मग ते चालू असताना आणखी या जातीला दुसरं आरक्षण देता येईल का? तर देता येणार नाही. हा कायदेशीर भाग आहे. ते आरक्षण ज्या दिवशी रद्द होईल त्या दिवशी नवी मागणी करायला समाजाला पुन्हा एक संधी राहणार आहे. तेव्हा आंदोलन केलं तर ते संयुक्तिक पण होईल. पण आज तर ते आरक्षण चालू आहे. त्याची केस कोर्टात चालू असली तरी लाभ मिळणं सुरू आहे. मग ज्या जातीला एका आरक्षणाचे पूर्णपणे लाभ मिळत आहेत, आरक्षण म्हणजे शिक्षणातले प्रवेश आणि नोकरीमधले, त्या जातीला पुन्हा दुसरं आरक्षण मिळण्याची सुतराम शक्यता नाही, ही वस्तुस्थिती आहे. ते बरोबर. जाणार आहे असं म्हणून थोडी नवं आरक्षण मागता येतं. ते जाईल तेव्हाच मागावं लागेल ना. मग आता सध्या काय करता येऊ शकतं, तर सरकारने जो जी.आर. काढलेला आहे की ओबीसी सारख्या सगळ्या सवलती मराठा समाजाला पण मिळतील, त्या सगळ्या सवलतीमध्ये शब्दशः राबवून घेतल्या पाहिजे की ते सगळ्या सवलती सरकार द्यायला बंधनकारक आहे, त्यांनी ते दिल्या हो. पाहिजे. ही गोष्ट करून घेता येऊ शकते. दुसरी गोष्ट, एसीबीसी बद्दल जी नकारात्मकता आहे ती नकारात्मकता सोडून मराठा समाजाकडे जेवढी शक्ती आहे ती कोर्टात ते एसीबीसी आरक्षण कसं टिकवता येईल याच्यावर लावली पाहिजे. मग त्यावेळेला तुम्ही काय म्हणता की ते टिकतच नाही कारण ते 50% वरचं आहे. पण मग मराठा समाज एसीबीसीत असताना तो कुणबी होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती का तुम्ही प्रचारात आणता मग? म्हणजे प्रश्न असा आहे की एसीबीसी टिकवणं शक्य आहे, त्याच्यावर तेवढी जर मोठी समाजाने शक्ती लावली तर ते कायमस्वरूपी टिकता येईल. त्याच्यावर जर तुम्ही जोर लावला तर आणखी त्याच्यात मोठे बेनिफिट केंद्रात ओबीसीत घालता येईल. परंतु त्या एसीबीसीला धरूनच तुम्हाला काहीतरी करता येईल, कारण ते आरक्षण मराठा समाजासाठी आहे. कुणबी आरक्षण मिळायचं असेल तर कुणबी म्हणून नोंद सापडल्याशिवाय आणि वंशावळ जुळवल्याशिवाय ते शक्य नाही. मग आता त्याच्यामध्ये प्रश्न आहे की 2 सप्टेंबर 2025 चा जी.आर. आहे हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंबंधीचा, त्याच्यामध्ये जी सुविधा दिलेली आहे ग्राम समितीची, त्याच्या आधाराने त्या प्रक्रिया करून जर वंशावळ जुळवून घेतली किंवा सर्टिफिकेट घेतलं, तिथे पण व्हॅलिडिटी होऊ शकते. आणि एखाद्या दुसऱ्याची जर अधिकाऱ्याच्या मनमानीमुळे व्हॅलिडिटी होत नसेल, तो विषय व्यक्तिगत पातळीवरती सरकारशी बोलून किंवा प्रशासनाशी बोलून सोडवला जाऊ शकतो. हा मुद्दा आहे. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आता मग याच्यासाठी जरांगे पाटलांनी मागच्या काही महिन्यापूर्वी मागणी केली होती की मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय असावं. ही मागणी मी 2 वर्षापूर्वीपासून त्यांच्या मागे लागलो होतो की तुम्ही असं मंत्रालय मागा. ती मागणी आता पुन्हा मागे पडलेली आहे. सरकारने एक डेस्क दिलेला आहे. डेस्क देऊन मराठ्यांचा प्रॉब्लेम सुटत नाही, कारण ओबीसी मंत्रालय आहे. ते ओबीसीच्या मंत्रालयातले सगळे अधिकारी मंत्री सगळे मराठा समाजाला कुणबीकरण होऊ नये अशीच इच्छा करतात ना. त्यामुळे मराठा समाजाचे प्रश्न मांडायचे असतील, त्यांना ओबीसी सारख्या सवलती द्यायच्या असतील, त्यांना कुणबीच्या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी करायची असेल, या सगळ्यासाठी मराठा समाजासाठी एक मंत्रालय पाहिजे. कारण ओबीसीची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी मराठ्यांची पण आहे. मराठा कुणबी म्हणून तर तेवढी लोकसंख्या आहेच. मग मराठ्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय सरकारने दिलं तर हा जो सुसंवादाचा किंवा समन्वयाचा या ठिकाणी अभाव दिसतो, तो अभाव पण आपण दूर करू शकतो.
सर, जरांगे पाटलांनी तुम्ही जसं सांगितलं तसं ई-डब्ल्यू-एस किंवा एस-सी-बी-सी या आरक्षणापेक्षा पुन्हा ओ-बी-सी आणि कुणबीकरण याकडे त्यांचा मोर्चा वळवलेला आहे आणि त्याचा धोका असा आहे, की मग जे ओ-बी-सी समाजातील नागरिक आहेत, ते स्वतःच्या ताटातलं इतरांना देण्यासाठी तयार नाहीयेत. असं कोणीच असू शकत नाही. मग यामुळं गावा पातळीवर किंवा इतर ठिकाणी सुद्धा ओ-बी-सी विरुद्ध मराठा असा एक नरेटिव्ह चालवला जातो. राजकारणी त्याचा फायदा घेताना दिसतात. या सगळ्या मुद्द्याकडे आपण कसं बघता? आणि अशा पद्धतीने जर करत राहिलो, सातत्यानं ओ-बी-सी आरक्षणाच्या माध्यमातून जर मागणी करत राहिलो, मराठ्यांना ओ-बी-सी मधून आरक्षण द्या, अशी मागणी जर सातत्यानं चालत राहिली, तर याचा दुर्गामी परिणाम कशा पद्धतीने मराठा आणि ओ-बी-सी समाजातील सामाजिक अ, अ, संबंधांवर होऊ शकतो? मध्ये काही काळ असं झालं होतं, की जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे मराठा आणि ओबीसीत थोडी चलबिचल होते का? हाकेंच्या भूमिकेमुळे खास करून ते झालं होतं. आणि भुजबळ साहेबांनी पण त्याला खूप जोर लावला होता. म्हणून थोडं वाटत होतं, की मराठ्यामध्ये आणि ओबीसी मध्ये गावोगावाला काही तिढा निर्माण होईल. परंतु प्रत्यक्षामध्ये गावातले जे ओबीसी समाज आहे आणि मराठा समाज आहे, हा वर्षानुवर्ष एकत्र राहिलेला समाज असल्यामुळे प्रत्यक्ष वस्तुस्थिती काही अशी नाहीये, की या दोन समाजामध्ये काही भांडणं लागतील. आणि आता तर हे सगळे विषय मागे पडलेले आहेत. जो शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न हाकेंनी केला होता, तो आता बऱ्यापैकी शांत झालेला आहे. आणि मराठा आणि ओबीसी याच्यामध्ये काही जातीय असे कोणते तंटे उभे राहतील एक समाज म्हणून, तर असं काही प्रत्यक्षात होणार नाही. कारण महाराष्ट्राची सामाजिक जी वीण आहे किंवा सामाजिक एकता आहे, ती बऱ्यापैकी चांगली आहे आणि गाव पातळीवर समाज सगळा एकच राहत असतो. हे प्रश्न राजकारणाच्या वेळेला नक्की येतात. म्हणजे ओबीसी म्हणून निवडणूक लढवताना दुसऱ्या जातीच्या असतील आणि कुणबी जातीच्या असतील, तर मग ते व्यक्तिगत पातळीवर काही झगडे उभे राहू शकतात. परंतु त्याच्याकडे लोक राजकारण म्हणून बघतात आणि सामान्य समाज काही त्यामध्ये फार शिरत नाही. ही पण वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी आंदोलन केलं म्हणजे खरंच ओबीसी मराठावाद लागतो, हे काही मला सामाजिक दृष्ट्या सत्य वाटत नाही. राजकीय दृष्ट्या कोणी त्याला कसं भुनवायचं, कसं त्याचा प्रचार करायचा, हे ज्याच्या त्याच्या मर्जीवर अवलंबून आहे. परंतु मी असं मानत नाही, की जरांगे पाटलांनी एक मराठ्यांचे आंदोलन केलं म्हणून ओबीसी सुद्धा मराठ्यांच्या विरुद्ध जाईल, असं सामाजिक दृष्ट्या होत नाही. कारण आणखी एक गोष्ट अशी आहे, की जे ओबीसीतले अभ्यासक लोक आहेत किंवा ज्यांना आरक्षणाची माहिती आहे, त्यांना हे माहिती की कुणबी हे आरक्षण 67 पासून लागू ओ-बी-सीचं. आहे. ते नोंद असल्याशिवाय कोणालाही मिळत नाही. कुणबी म्हणून ज्याला नोंद सापडली त्याला विरोध करण्याचा कोणाला काही अधिकार नाही. त्यामुळे जरांगे पाटलांची मागणी ही तेवढ्यापुरती मर्यादित राहते. सरसकट कुणबीकरण काही होत नाही. सरसकट मराठा काही ओबीसीत येत नाही. ही वस्तुस्थिती ओबीसींनाही माहिती आहे आणि बहुतांश मराठा समाजालाही ती माहिती आहे. आंदोलन करणं हे ज्याचा त्याचा विषय आहे. आता माझ्या समोर मुद्दा असा आहे, की मराठा समाजाने काय केलं पाहिजे? हा आपण विचार करण्याचा मुद्दा आहे. आंदोलन करायचं नाही करायचं हा त्यांचा एक नेता म्हणून त्यांचा विषय, मी त्यावर काही बोलणार नाही. आज मराठ्यांसमोर एक विषय आहे, की जो विषय आम्ही 2011 पासून तर साधारण 2020 पर्यंत लावून धरला होता, की मराठ्यांनी आरक्षण या विषयाला प्राधान्य द्यावं आणि आरक्षणावर आपली सगळी शक्ती लावावी. आणि जरांगे पाटलांच्या निमित्ताने हे सिद्ध झालं, की मराठा समाज आरक्षणासाठी अत्यंत संवेदनशील आहे आणि मराठ्यांना जे जास्तीत जास्त राजकीय परिस्थितीमध्ये जे मिळणं शक्य होतं, ते आता सध्या मिळालेलं आहे. त्यामुळे मराठा समाजाने आरक्षण ही एकच मागणी आणि त्या एकाच मागणीवर सर्व शक्ती जर लावत राहिले, तर ते कधी ना कधी त्या विषयाला एकतर मर्यादा आहे, तो विषय न चालणारा विषय होईल आणि पुन्हा मराठा समाजामध्ये एक प्रकारचं नैराश्य येऊ शकतं किंवा एवढं लढूनही काहीच मिळालं नाही अशी भावना शिल्लक राहू शकते. मला असं वाटतं, की मराठा समाजाचं जे आंदोलन गेल्या 25-30 वर्षामध्ये सुरू आहे आरक्षणाच्या मागणीसाठी, त्या आंदोलनाने एक कळस पाहिलेला आहे आणि त्यांना जे प्राप्त परिस्थितीत मिळणं शक्य होतं ते मराठा समाजाला आता मिळून गेलेलं आहे आरक्षणाच्या दृष्टीने. याच्यापेक्षा आपल्याला खूप पाहिजे असेल तर मग तुम्हाला अभ्यासपूर्वक आरक्षणाच्या लाभाबरोबर आणखी काही लाभ घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी पाठपुरावा करावा लागेल. तेवढ्या मागणीसाठी आंदोलन करावं लागेल, की जसं जी-आर आहे, की मराठ्यांना ओबीसीच्या सगळ्या सवलती मिळतील. मग त्याच मागणीवरती लक्ष देऊन तीच मागणी पदरात पाडून घेतली पाहिजे. मराठा समाजाला मंत्रालय पाहिजे ही मागणी धरायची तर तीच मागणी पदरात पाडून घेतली पाहिजे.
अशी एक कॉन्क्रीट मागणी होण्यासारखी आहे की नाही याचा सगळा विचार करून आपण समोर ठेवावी आणि ती कॉन्क्रीट मागणी आपण पदरात पाडून घ्यावी, जेणेकरून समाजाला पण यश दिसतं आणि नेतृत्व पण टिकून राहतं आणि समाजामध्ये एक पॉझिटिव्हिटी राहते. बरोबर. हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. आरक्षण एके आरक्षण करून आपल्याला आता समाजाला संघटित ठेवता येणार नाही, कारण त्या विषयाच्या एका मर्यादेपर्यंत पोहोचलेला आहे. मग आता दुसरा विषय काय आहे? मराठा समाज या राज्यातला प्रमुख समाज असल्यामुळे मराठा समाज ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वास्तव्याला असल्यामुळे या समाजासमोर समस्या काय आहे? तर माझं असं अगदी. म्हणणं आहे की प्राथमिक शिक्षण 10वी पर्यंत हं, ही ग्रामीण भागातल्या मुलांसाठी प्रचंड मोठी समस्या आहे. हं, कारण काय मी ते सांगतो, की ज्या इंग्लिश मीडियम शाळा, प्रायव्हेट शाळा आलेल्या आहेत, त्या शाळांकडे गावातल्या लोकांचा कल वाढला. कारण शहरातली स्पर्धा त्यांना जी इल्युजनरी म्हणजे ज्याला आभासी स्पर्धा दिसते, त्याच्यामुळे लोक पैसे भरून खतरूड अशा कोणत्या तरी क्वालिटी नसलेल्या इंग्लिश मीडियम शाळांमध्ये मुलांना घालतात. त्याच्यासाठी प्रचंड खर्च करतात आणि ज्याच्यासाठी सरकारचा खर्च होतो, ज्याच्यासाठी सरकार पगार देतं, बिल्डिंगा बांधतं, शाळांची व्यवस्था सगळी यंत्रणा राबवतं, त्या शाळा ओस पडायला लागलेल्या आहेत. तर मग ग्रामीण समाजाचा नेता जर मराठा समाज असेल, तर ग्रामीण राजकारणामध्ये मराठा आणि ओबीसी त्या बाबतीत एकत्र येऊ शकतात ना. ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये सुधारणा घडवून आणणे, ग्रामीण भागातल्या आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणले आणि त्या सुविधांवर जेवढा खर्च होतो त्या प्रमाणात समाजाला लाभ देण्यासाठी त्यात गुणवत्ता निर्माण करणे, हे सुद्धा सामाजिक कामच आहे ना. हे सुद्धा मराठा समाजासाठी आवश्यकच आहे ना. तर बरोबर. ग्रामीण भागातल्या मराठी माध्यमाच्या नव्हे उद्या इंग्लिश माध्यमाच्या पण त्या शाळा होऊ शकतात सरकार जर आग्रह केला समाजाने तर. हं, त्या शाळा सुदृढ करणं, त्याच्या माध्यमातूनच आपल्या पोरांना क्वालिटी शिक्षण देण्याची व्यवस्था करणं, हे समाजाने केलं पाहिजे. कारण ते करता येणं सहज शक्य आहे. त्याचा बरोबर. जो वॉच ठेवण्याचा किंवा त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचा अधिकार ग्रामीण समाजालाच असतो. ते आपण हं, करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? आरक्षणाचा हं, प्रश्न का निर्माण होतो? कारण शिक्षण क्वालिटीचं आपल्या जवळ नसतं. शिक्षण हं, जर चांगलं असेल, तर पुढे आपल्याला जॉब मार्केटमध्ये व्हॅल्यू मिळू शकते. केवळ हो. 11वी-12वी नंतर क्लास लावून आरक्षण घेऊन थोडी सगळं मिळतं. हं, पहिलीपासून 10वी पर्यंत शिक्षण याचा पाया असतो, जो हं, समाजाच्याच हातात आहे. सरकारच्या हं, यंत्रणा आहेत, त्या राबवून घेण्याचं काम पण समाजाचंच आहे ना. हं, मग आपण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. हं. आणि ही गोष्ट समाजाने हाती घेतली तर सहज शक्य आहे महाराष्ट्राचं परिवर्तन करणं. आणि हे बरोबर. जर समाजाने केलं आणि नवीन विद्यार्थ्यांची नवीन पिढीशी जर आपण कनेक्ट राहिलो, सरकारवर हं, दबाव आपोआपच येतो. त्यासाठी एवढे हं, आंदोलन करायची काय गरज पडते? तर हं, हे समाजाने जर हाती घेतलं, की ग्रामीण भागातलं आणि सामान्य अर्धविकसित भागातलं शैक्षणिक संस्थांमधलं जे हं, ढिसाळपण हं. आहे किंवा जे त्याचा जे प्रवेश कमी होत आहेत किंवा त्याच्यामध्ये आता गुणवत्ता राहिली नाही, ही सगळी करून घेण्याची जबाबदारी सुद्धा मराठा समाजाचीच आहे. कारण हा समाज प्रमुख आहे. हा याच्यात हं, नेतृत्व करू शकतो. अशा हं. गोष्टी करण्याची खूप गरज आहे. बरोबर. आणि सरकार सुद्धा शाळांसारख्या विषयात खर्च करण्यासाठी देखील तयार आहे. पण आपण जसं म्हणालात, की ग्रामीण भागांमध्ये शाळा समिती असते प्रत्येक गावामध्ये. त्याच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे दबाव निर्माण करता येऊ शकतो. त्याच्यातनं उत्तरदायित्व निर्माण करता येऊ शकतं त्या शाळांच्या प्रती आणि हेच पुढे जाऊन या आरक्षण प्रश्नाचं उत्तर सुद्धा असू शकतं. पण मुलाखतीच्या शेवटाकडे येताना सर आपल्याला काय वाटतं नक्की या प्रश्नाचा एक अंतिम तोडगा जर आपल्याला काढायचा असेल, तर तो काय असू शकतो? म्हणजे जर त्याला मी पर्याय दिले, तर यामध्ये स्वतंत्र आरक्षण हा त्याचा पर्याय आहे का? किंवा ओबीसीमध्ये समावेश हा त्याचा अंतिम तोडगा असू शकतो का? किंवा पुराव्याशिवाय पुराव्या आधारित कुणबी प्रमाणपत्र आणि केंद्र पातळीवर घटनेमध्ये बदल करून 50% ची जी मर्यादा आहे, ती वाढवणं. यापैकी आपल्याला कुठला पर्याय हा अंतिम तोडगा या प्रश्नी दिसतो? नाही, याच्यामध्ये आपण आता एक गोष्ट लक्षात घेऊया, की मराठा समाजाला आता 3 प्रकारचं आरक्षण लागू आहे. एक म्हणजे कुणबीच्या नोंदी असलेल्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळतं. मराठा समाजाच्या मुलांसाठी एसीबीसी आरक्षण राज्यामध्ये आहे. 10% स्वतंत्र आरक्षण आहे आणि केंद्रीय पातळीवर मराठा समाजाच्या सगळ्या मुलांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण मिळतं. म्हणजे असं तिन्ही स्तरावरचं आरक्षण मराठा समाजाला मिळतं आणि संख्यात्मक दृष्ट्या जर आता म्हणाल तर हे आरक्षण पुरेसं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.
राहिला प्रश्न असा की तरी आरक्षणाच्या ज्या समस्या आहेत त्यातली पहिली समस्या अशी की मराठा समाजाच्या मुलांना नोंदी असूनही कुणबी प्रमाणपत्र देण्यामध्ये अडचण येते किंवा व्हॅलिडिटी मध्ये अडचण येते. तर त्या ठिकाणी तो पाठपुराव्याचा विषय आहे, कारण ते प्रश्न व्यक्तिगत स्वरूपाचे असतात आणि केस टू केस त्याच्यासाठी आपल्याला त्याचं पर्स्युएशन करावं लागतं किंवा त्याच्यासाठी फॉलोअप घ्यावा लागतं. त्याच्यासाठी 2 सप्टेंबर 2025 चा जो जी आर आहे तो जी आर ग्राम समिती ही सगळी प्रक्रिया जर पार पाडली तर वंशावळ थोडीफार जुळत नसेल तरी त्यांनी जर त्या ठिकाणी प्रमाणित केलं तर तो मार्ग सुटू शकतो. कुणबी आरक्षणाची मर्यादा लक्षात घेतली पाहिजे की नोंदीशिवाय कुणबी आरक्षण मिळू मराठ्यांना शकत नाही. सरसकट मिळणार नाही, ही वस्तुस्थिती. कारण ते जात बदलण्यासारखं होईल, ते टिकणारच नाही. राहिला प्रश्न आता एसीबीसी आरक्षण टिकेल की नाही टिकेल, तर ते कोर्टामध्ये आहे, 2 वर्ष झाले चालू आहे. अजून 2-5 वर्ष चाललं तर ते न टिकण्याचा काही प्रश्न नाही. सरकार ते टिकवण्यासाठी प्रयत्न करते, कोर्टात केस उभी राहते, पण मराठा समाजाचं त्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. माझं म्हणणं मराठा समाजाचं प्रमुख आरक्षण मराठा म्हणून काय आहे तर एसीबीसी आरक्षण आहे. मग एसीबीसी आरक्षण मराठा समाजासाठी दिलेलं असताना, घटनात्मक प्रक्रियेतून दिलेलं असताना ते टिकणार नाही म्हणून आम्ही आजच मागणी नाही करू शकत, कारण सरसकट मराठ्यांना आता दुसरं आरक्षण मिळणार नाही. जोपर्यंत ते आरक्षण चालू आहे आणि ते पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत तेच मराठ्यांचं आरक्षण आहे. त्यामुळे सरसकट सबंध मराठ्यांना ना कुणबी करता येतं ना नवीन आरक्षण देता येतं, हे करता येत नाही. त्यामुळे एसीबीसी आरक्षण कसं टिकवता येईल याचा गांभीर्याने समाजाने विचार केला पाहिजे आणि कोर्टात त्याची शक्ती लावली, फंड उभा केला, वकील लढले तर ते आरक्षण टिकवणं पण शक्य आहे. राहिला प्रश्न 50% जर याच्यावरती कोर्टामध्ये शक्ती लावली, 50% नियमाला पण बगल देता येऊ शकते, मराठ्यांवर झालेला अन्याय पण समजून सांगता येऊ शकतो आणि ते आरक्षण आपण शेवटपर्यंत टिकवू पण शकतो. हे मी जबाबदारीपूर्वक सांगतोय. मला कायदेशीर प्रक्रिया माहिती आहे तरी मी हे सांगतोय. त्याचं कारण असं आहे की मराठ्यांनी काही स्वतः 50%च्या वरचं आरक्षण मागितलेलं नाहीये, पण सरकार आरक्षणाचा रिव्ह्यू घेण्याचं, पुनर्तपासणी करण्याचं कायदेशीर कर्तव्य पार पाडत नाही म्हणून मराठ्यांना या आरक्षणात वरचं आरक्षण देण्यात येतं. ही एक अपवादात्मक परिस्थिती तयार झालेली आहे आणि त्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये मराठ्यांना का शिक्षा? राजकीय गणित जुळवण्यासाठी सरकार हे करत असेल तर सरकारला तुम्ही आदेश द्या. अशा पद्धतीची भूमिका कोर्टात घेता येऊ शकते आणि एसीबीसी आरक्षणाला सुद्धा जीवदान मिळू शकतं. ही पण वस्तुस्थिती आहे. आरक्षणाच्या मागे खूप आता पळत राहिल्याने, समाजामध्ये एक नकारात्मकता आणल्याने आरक्षणात खूप काही जास्त मिळणार तर नाहीच, परंतु समाजाला जे खरं गुणवत्तेकडे न्यायचं प्रकरण आहे. आता समजा तुम्ही आरक्षण अजून 15-20% केलं, टिकवणारं पण केलं आणि तुमचं प्राथमिक शिक्षण बोंबललं तर तुम्ही काय करणार? ज्या मराठा समाज ग्रामीण भागात राहतो, खऱ्याच आरक्षणाची गरज त्याला आहे. म्हणजे ग्रामीण भाग आणि अर्ध शहरी भाग जो तालुक्यापर्यंतचा, त्याला जर आरक्षणाची गरज असेल तर त्याचं प्राथमिक 1ली पासून 10वी पर्यंत शिक्षण महत्वाचं आहे. त्याकडे या समाजाने लक्ष दिलं पाहिजे. सगळ्या समाजाला आपल्या नेतृत्वामुळे जर ग्रामीण भागातल्या शिक्षण संस्था सुधारल्या, शाळा सुधारल्या, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू लागलं तर चांगलंच आहे ना. मराठा समाजाला नेतृत्व करणं भागच आहे, कारण तो मोठा समाज आहे. त्यामुळे आपण शाश्वततेकडे जायला पाहिजे, आपण गुणवत्ता वाढीकडे जायला पाहिजे आणि जे आज सरकारी खर्चातून शिक्षणाची सुविधा आहे ती सुविधेचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. या चौतांड सगळ्या बाजारू इंग्रजी मीडियमच्या शाळांना आपण पायबंद घातला पाहिजे. त्यामुळे मराठ्यांचं नुकसान होतं. भले ते एखाद्या मराठा नेत्याची शाळा असू शकते, पण ती क्वालिटी नाही हे तरी समाजाने समजून घेतलं पाहिजे ना. हे मी माझ्या उघड्या डोळ्याने पाहतो की संभाजीनगर सारख्या शहरात 1-2-5 शाळा आहेत की ज्याच्यामध्ये थोडंफार बरं शिक्षण मिळतं. बाकी सगळं इंग्लिश मीडियम शाळामध्ये नुसता बाजार आहे. ग्रामीण भागामध्ये आज अशा फडतूस कुठेतरी शाळा असतात की ज्याच्या शिक्षणाला क्वालिटी नाही, शिक्षक गुणवत्ताधारक नाही, त्यांना शिकवण्याची पद्धत नाही, इंग्रजी तशी पण कोणाला येत नाही. मग ते काय इंग्लिश मीडियम मधून आपल्या पोरांना शिकवणार? 10-10 वर्ष त्यांच्या ताब्यात आपलं मूल राहणार आहे. मग ह्या विषयाचा आपण कधीतरी विचार करणार की नाही? मी प्रत्यक्ष अनुभवाने सांगतो की ग्रामीण भागात जे सरकारी शिक्षण आहे तेच खरं शिक्षण आहे. तिथेच गुणवत्ताधारक शिक्षक आहेत, त्यांच्या यंत्रणा आहेत. त्याच्यासाठी दरवर्षी सरकार किती मोठी यंत्रणा राबवते आणि आम्ही त्याचा फायदा घेत नाही. मग काही दिवसाने ते सुद्धा मोडकळीस येणार ना.
आणि हं, मग तुम्ही काय नवं काय निर्माण करणार? बाजाराच्या भरोश्यावर आपले पोरं-बाळं सोडणार का तुम्ही? हं, ही वस्तुस्थिती खूप गंभीर आहे. त्यामुळे हं, शिक्षण सुधारणा हा मराठ्यांनी आता हाती घ्यायचा कार्यक्रम आहे. मग तो हं. सर्वदूर घेऊ शकता तुम्ही. मुलाखतीच्या शेवटाकडे येताना माझा शेवटचा प्रश्न आहे, की मनोज जरांगे पाटील असू देत किंवा मराठा समाज असेल किंवा महाराष्ट्र सरकार, या तिघांनी एक जरी गोष्ट बदलली, तर या सगळ्या प्रश्नाचा एक कायमचा प्रश्न सुटू शकतो. एक अंतिम गोष्ट यामधून काहीतरी बाहेर निघू शकते. असं जर ती गोष्ट नक्की कोणती असू शकते? काय वाटतं याबद्दल? खुला संवाद. जरांगे पाटलांनी आणि फडणवीस साहेबांनी लाईव्ह टेलिकास्टमध्ये समोरासमोर बसावं आणि जरांगे पाटलांनी त्यांचे प्रश्न मांडावेत, फडणवीस साहेबांनी त्यांची उत्तरं द्यावीत. हे एक छोटं सोल्युशन आहे, पण मोठं सोल्युशन आहे. त्याचं कारण हे करणं अवघड नाहीये. याच्यामध्ये जो अडवयत असेल त्याला समाजाने समोर आणलं पाहिजे, की कोण याच्यामध्ये विरोध करतो आणि ही गोष्ट सहज करता येणं शक्य आहे. अगदी आता प्रॅक्टिकली म्हणायचं तर जो जी-आर सरकारने काढलाय, की मराठ्यांना ओबीसीच्या सगळ्या सवलती मिळणार. त्या सवलती लागू करून घेण्यासाठी फॉलोअप घेण्याची गरज आहे. जरांगे पाटलाच्या नेतृत्वातून ते काम सहज होऊ शकतं. 2 सप्टेंबर 25 चा जी-आर आहे. त्याच्यात ग्राम समिती आहे. वंशावळ जुळवण्यातल्या अडचणी काही असतील त्या सोडवण्याचा मार्ग सरकारने दिलेला आहे. तो मार्ग हं, सरकारचा जो आहे तो आपण राबवून घेऊ शकतो. आणि एसीबीसी आरक्षण जे कोर्टात आहे त्याच्याबद्दल नकारात्मक न बोलता खरंच शक्ती समाजाने लावली आणि ते हं, आरक्षण जर कोर्टात मोठे 2-10 वकील उभे केले तर आपण ते आरक्षण सहज टिकवू शकतो. हा हं, कॉन्फिडन्सही समाजामध्ये तयार करावा लागेल ना. त्याच्या विरुद्ध बोलून हं. थोडी ते आरक्षण टिकणार आहे. ही बरोबर. गोष्ट पण होऊ शकते. हं, आणि समाजाने जर कोर्टातली केस जिंकली लढवून आणि हं. नव्याने मुद्दे मांडले तर कदाचित मराठा समाजाला रीतसर मराठा म्हणून पण ओबीसीत पुढच्या 10% काळामध्ये जाता येईल. त्यामुळे तो हं, काही फार अवघड विषय नाहीये. प्रश्न असा हं, आहे की आम्ही कायद्याची लढाई कोर्टात लढणार का नाही लढणार? तर मराठा समाज नेहमी कोर्टात न लढण्याच्या बाजूचा विचार करतो. मागच्या हं, अनुभवाचा जर आपण आधार घेतला तर. मी स्वतः कोर्टात लढलेलो आहे म्हणून मला माहिती आहे. हं, कोर्टात लढायला समाज तयार नाही, मैदानात मात्र कोटी-कोटी एकत्र येतो. त्याच्यावर हं, हजारो कोटी खर्च करतो. हे आमच्या सारख्याला असं दुर्दैव वाटतं या समाजाचं, की जिथे 1 कोटी रुपये खर्च केले तर आपण केस जिंकू शकतो. तिथे आपण हजारो कोटी खर्च करून आंदोलनं करतो. मग त्याने अपेक्षित यश आलं नाही, की पुन्हा मराठा समाज सरकारला दोष द्यायला मोकळा. हे पण कधीतरी आपण गांभीर्याने पुनर्विचार याचा पण केला पाहिजे. परंतु तात्कालिक सोल्युशन म्हणाल, जरांगे पाटलांनी आणि फडणवीस साहेबांनी बरोबर. एका टेबलवर बसावं, लाईव्ह टेलिकास्ट करावा आणि जरांगेंनीच फक्त बोलावं आणि फडणवीसांनीच फक्त हां. बोलावं. आणि हं, कळू हं, द्यावं समाजाला कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतं. हं, ही हं. वस्त ही एकदम सोपी बरोबर, गोष्ट सरकार करू शकतं. बरं. सर वारंवारच्या आंदोलनांपेक्षा किंवा वारंवार होणाऱ्या उपोषणांपेक्षा हा खरंच खूप चांगला मार्ग या आंदोलनातून निघू शकतो. एवढ्या महत्त्वपूर्ण चर्चेसाठी तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार.